संविधान विरोधी व अल्पसंख्याक समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार, माजी खासदार व काही राजकीय पुढारी, सामाजिक संघटना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबन करा. नगरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तर समस्त मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शन करून सुरू असलेल्या कृत्याचा निषेध करून डॉक्टर परवेज अशरफी यांची प्रतिक्रिया. संवाददाता युसुफ शेख, न्यूज़ 18 अहमदनगर दर्पण. तो बाजू को हट जाओ, हम हमारे हिसाब से करेंगे, लेकिन आज नहीं, वक्त भी हमारा रहेगा और टाइम भी हमारा रहेगा. ठीक है, आप 15 आज आम्ही अहमदनगरचे जिल्हा कलेक्टर माननीय आशिया साहेब यांना आज भेटलो. समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनाचे विषय जे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे, त्यांनी पूर्ण अहमदनगरमध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे वातावरण खराब करतोय, वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम, ख्रिश्चन, अल्पसंख्याक समाजावर काही ना काही या निमित्ताने आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल, माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर पुढे फॉरवर्ड करावा. त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर, तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करायचं असेल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याला त्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये. म्हणून कलेक्टर साहेबांच्या मार्फत राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदारकी पद हे तातडीने रद्द करावा अशी आम्ही पहिले विनंती केली. दुसरा जो विषय आहे की कालच जवखेड खालसामध्ये हजरत रमजान बाबाची दर्ग्यामध्ये काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे 2 आमदार आणि काही चिल्लर लोक तिथं जाऊन त्या दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. हा जो विषय हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता. माननीय कलेक्टर साहेबांना, एसपी साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना वक्फ ट्रायब्युनलचा जागा वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळं, वक्फ ट्रायब्युनल म्हणजे वक्फ ट्रायब्युनल हा एक कोर्ट आहे, त्याची जागा असल्यामुळं वक्फ ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शरियाला बाधा येऊ नये, असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जी आहे माननीय एसपी साहेब अहमदनगर यांना दिलेली होती. परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दर्ग्याचे जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं. पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि 2 आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला, तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली. तर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे एसपी, ऍडिशनल डेप्युटी, प्रांत, तहसील, तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दर्ग्याची विटंबना केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे एसपी साहेबांची जबाबदारी होती की ते जागेवर कोणत्याही पद्धतीने न्यायालयाचा अवमान होऊ नये. परंतु एसपी साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही. ते न्यायालयाचा जो आदेश धुडकावून लावल्यामुळं माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की एसपी साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कसूर म्हणून एसपी साहेबांनी ऍडिशनल डेप्युटी आणि तिथला पीआय यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तिथला जो पीआय आहे तो हाच पीआय आहे ज्यांनी शेवगावमध्ये एका दर्ग्याची जेव्हा ती मिरवणूक, चादरची मिरवणूक चालली होती, त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूकमध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडे त्याची बदली करण्यात आली होती. परंतु सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतूने त्या पीआयला बरोबर पातळीमध्ये इम्प्लांट केलं गेलं आणि हे सगळं षडयंत्र जे आहे, आम्हाला असं वाटतं की हे सगळं षडयंत्र एसपी, ऍडिशनल आणि डेप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.